ज्ञानेश्वरी जेव्हा वाचायला सुरुवात केली, आता ही तिसरी वेळ आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो. एकदा 4 वर्ष लागली, एकदा 5 वर्ष लागली, आता तर काय चित्रात केलं कोण असतो. काय झालं, आम्हाला महाराजांची आज्ञा बस ज्ञानेश्वरी सांगावी. युरोपियन ग्रंथ सांगणं सोपं हो, कठीण आहे. फार काही अप्रतिमच असं समजू नका, भारतामध्येच आहे सगळं. फार मोठे विद्वान ज्ञानी पुरुष होऊन गेले, पण त्याच्यावरती तिने इतक्या टीका असतात, आपल्याला संशय राहत अशा टीका असतात. तेव्हा ते सोपं जातं, आपली अक्कल फारशी नाही. पण ज्ञानेश्वरी मध्ये फार गूढ आहे. काय होतं, आधी भगवद्गीतेची एक दैना आहे. महाराजांचा दृष्टांत फार छान आहे. महाराज म्हणाले, एक आई होती, तिला 5 पोरं होती. तेव्हा प्रत्येक पोरगा काय म्हणे, माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. तर काय त्यांच्यामध्ये एक मत होईना. मग काय केलं, प्रत्येक मुलाने तिची केस धरली आणि बोलायला लागले. काय बघ असं म्हणाले सर्वीकडे झालं. पण अंगावर पिणारा जो पोर होतं त्याला ती फक्त आई पाहिजे होती. ते असं तसं काही नाही. ते असेल तर ज्ञानेश्वर महाराज काय असेल बघा. म्हणजे भगवंताच्या मनामध्ये वेळ आहे ते त्यांनी आपल्या अंत मांडलेलं आहे, आपली असे नाही. बरं, सांगण्याचा हेतू काय, त्या वेळेला ते काय बोलले की म्हणाले, श्रोते तर आहेतच, दिसतात, ते सोपं आहे. पण म्हणाले, ज्या ज्या लोकांना ज्ञानेश्वरीची आवड होती ते आजूबाजूला होत आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरीचे श्रोते तुम्ही आम्ही देहधारी नव्हे, देह नसणारे सुद्धा. त्याचे आणखी त्यांचं बोलण्याचं उदाहरण सांगण्याचा माझा हेतू आहे बरं का. एकदा काय झालं, गोंदवल्यास अलीकडे थंडी कमी झाल्याची, थंडी भयंकर थंडी. तेव्हा एक बाई 2 पोरं घेऊन एका खोलीच्या बाहेर दार बंद, आतमध्ये गर्दी, बाहेर पायरीवरती रात्री 11 वाजता बसलेली ती 2 पोरं घेऊन. बरं, तेव्हा प्रश्न असा आला की बा तिला कुठे जागा नाही, काय करावं. तेव्हा मग कुठेतरी सांगून जागा दिली, त्या पोरांना पांघराला घातलं. तर मी महाराजांना असं म्हटलं की म्हणजे असं काय करावं, इतकी गर्दी होते, काय करायचं. तेव्हा महाराज म्हणाले, हे बरोबरच आहे, तुम्ही केलं योग्य केलं, पण जे माझे गेलेले आहेत त्यांना जागा कुठे देणार म्हणाले. काय असतं हे गूढ आहे, मिस्टिसिझम. याचा अर्थ असा आहे. आणि तसा आज अनुभव आला बुवा की खरं ईश्वरावर प्रेम करणारे, काहीतरी साधावं असं वाटणारे असे किती इथे हजर आहेत. त्यांना थोडस मला सांगायचं आहे. पहिल्यांदा आज काय आहे, प्रतिपदा आहे ना, त्याचं कारण सांगतो, थोडं ऐकून ठेवा. त्याची प्रस्तावना थोडी अशी आहे, आज जगामध्ये विज्ञानाची जी प्रगती आहे ना, त्याच्या इतकी प्रगती जगात आजपर्यंत झालेली नाही. अहो, वेद 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 म्हणा, वेदात आघाडी आहे का? वेद बोलण्यात काय अर्थ आहे? मेडिसिन, अध्यात्म, सर्जरी, शल्यकर्म, काय नवीन मेंदू बसवण्याची त्याची आज तयारी आहे. काय असेल मला सांगा, एक विचार करा तुम्ही. आता ते हार्टचं ऑपरेशन करतात, आज ते हृदय बाहेर काढून ठेवतात आणि ऑपरेशन करतात. हे काय वैदिक ऋषींना माहिती होतं? आता जन्मातून तपश्चर्या करू दे हो. पण काय आहे, हा फायदा झाला खरा. शरीराचं जे दुःख आहे त्या दुःखाला त्यांनी बरोबर आघात केला. पण ते परवा सांगायचं राहिलं थोडस. फ्रान्सिस बेकनचं मी सांगितलं ना, तो काय म्हणाला, माणसाला दुःख कोण देत? तर म्हणला निसर्ग दुःख देतो. रोग झाला, अंत झालं, संत झालं, तर म्हणाले निसर्गाचे नियम ठरलेले आहे. तुम्ही जर काही नियम आत्मसात केले तर त्या नियमावर ते स्वामित्व येईल. आणि स्वामित्व आलं की तुम्हाला पाहिजे तसं करता येईल. म्हणून त्यांनी नवीन विचारशास्त्र निर्माण केले, तर्कशास्त्र. त्याला इंडक्शन असं म्हणतात. निगमन आणि विगमन, डिडक्शन. आपल्याकडे डिडक्शन हा पुष्कळ आहे. ते नव्य न्याय म्हणून त्यात स्वतः
पण इंडक्शन बघा, सायंटिफिक मेथड ज्याला म्हणतात, अरविंदांचं म्हणणं बरोबर आहे. इतकं विचाराचं शास्त्र जगामध्ये आज पण कुणी निर्माण केले डिवाइन लाईफ. सांगण्याचा हेतू माझा असा आहे, त्याने एवढा फायदा केला खरा. विचार करा, आपण इतकी माणसं इथे आहोत, उन्हाळा कोण, पण हे पंखे बघा, लाईट बघा, काय केवढा आहे. अहो एअर कंडिशन आपण म्हणतो ना, म्हणजे बाहेर एवढा उन्हाळा किंवा थंडी असून आज पण केवढा फायदा. पण त्याने एक नुकसान केलं, ज्या पूर्वीच्या श्रद्धा होत्या त्या उखडून टाकल्या, आणि त्या उखडल्यामुळे नवीन श्रद्धा निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात नाही विज्ञानामध्ये. त्यामुळे माणसाचं मन असं आधांतरी झालेलं आहे. आजपर्यंत एक फार मोठा अमेरिकन विचारवंत होऊन गेला, पंडित नेहरू त्याला भेटले होते बघा. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा जेव्हा न्यूयॉर्कला गेले तेव्हा त्यांना खाना दिला, त्यावेळेला हा होता ड्युवी म्हणून, हा मोठा विचारवंत. तर त्यांच्या संवादामध्ये एक मुद्दा आला की तो म्हणाला, तुम्ही हिंदू लोक फार भावना प्रधान आहात, श्रद्धा प्रधान. आम्ही म्हणलं नाही, अमेरिकन लोक. तेव्हा नेहरू हसले, म्हणाले, तुम्ही जितके म्हणजे तर्कप्रधान तितके दुःखी आधी म्हणले, आम्ही एवढे दुःखी नाही म्हणाले. हा बरोबर आहे त्यांचं म्हणणं. तर आता आपण ही प्रतिपदा म्हणतो, काय हो याचं महत्व आहे. पहिलं जर असेल तर मानवी जीवन हे ग्रहावर थोडस अवलंबून आहे. ग्रहावर म्हणजे ज्योतिष म्हणत नाही हा. ग्रह म्हणजे काय, कालाचं बंधन. बघा, पूर्वीच्या सगळ्या संस्कृतीच अशा होत्या, पण पुढे पुढे त्या राहिल्या नाही. विशेषतः रोमन साम्राज्य जेव्हा आलं तेव्हा त्या संस्कृती लोप पावल्या. भारतीय टिकून आहे. काय याचा अर्थ आहे, जसं आपलं शरीर एक संध आहे, याला पिंड म्हणतात. ज्याचा इंग्रजी शब्द ऑर्गॅनिझम आहे. तुमच्या पायाला तुम्ही सूत लावलं तर मेंदू पर्यंत त्याचा निरोप जातो. म्हणजे हे विश्व संबंध ब्रह्मांड आहे, ऑर्गॅनिझम आहे. आणि ते सायन्सने सिद्ध केलेलंच आहे. आपल्याला मी सांगतो, अलीकडे सायन्सने स्वच्छ सिद्ध केलंय. याचा अर्थ काय, तर ग्रहांचे जे फेरे होतात त्याचा परिणाम संबंध विश्वावरती होतो, तो पृथ्वीवरही होतो आणि मानवी मनावरती होतो. कालाय तस्मै नमः. समर्थांनी दासबोधामध्ये कर्मयोगाचं काय महत्व वर्णन केलं सांगू. महाराष्ट्रामध्ये लोकमान्यांच्या आधी समर्थांनी एवढं महत्व गायलेलं आहे. केल्याविण काही होत नाही, विदंड कष्ट जी केले तेच भाग्य होऊन गेले, येरे ते उरले करंटे पुरुष. असं जो पुरुष म्हणतो त्या पुरुषाची उभी असं आहे, काल सहाय्य तरी सहाय्य तरी कर्म होत होता. यश आपोआप येतं. आणि आपण पाहतो ना, किती कष्ट करा, किती कष्ट करा, कालाची मदत नसेल तर नाही. आणि ही कालाची मदत ग्रह दाखवतात. मग काय होतं, अशा वेळेला जे अध्यात्मवादी जीव गेलेले आहेत ते त्या समारंभाला हजर होतात आणि त्यांची मदत आपल्याला मिळते. आज प्रतिपदा आहे. हा प्रतिपदा हा दिवस असाच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये हा दिवस त्या 3.5 मुहूर्तापैकी आहे. अध्यात्मदृष्ट्या याला अतिशय महत्व आहे. कोणतंही काम आपण जर त्या दिवशी ठरवलं करण्याचा, तर ते जे गेलेले आत्मे आहेत त्यांची मदत आहे. त्यांचं काम असं आहे, एक उदाहरण सांगतो, ते कसं मदत करतात. पिंड आणि ब्रह्मांड म्हटल्यावर पिंडावरती जाऊ द्या, पण ब्रह्मांडावर जगावर सुद्धा त्या सूक्ष्माची सत्ता कशी असू सांगतो. इथे कार्नाक बंदरला एक साधू राहत होता, आहे तो अजून, त्या तिकडे गिरणारला असतो, बरोबर. त्या गुजराती सिंधी लोकांचा आहे. तर त्याचंही वय 65 वर्षाचं असेल. खरं चांगला देखील साधू. त्याला इंडियन फिलॉसॉफी शिकायची होती, म्हणून मी त्याला शिकवायला जात असे. तो सिंधी माणूस
म्हणजे ज्याच्याकडे तो साधू राहील तो सिंधी माणूस, कार्नाक ब्रिजच्या बाजूला त्याचं घर आहे. तर त्याची माणसं पाकिस्तानचं ज्या वेळेला विभाजन झालं त्यावेळेला कराचीत अडकले गेले. ती त्याला बायको, 2 मुलं, सून असं सगळं परिवार, 5-6 माणसं नौकर जातात. तेव्हा गिरनारला एक शांती विजयजी नावाचे साधू होते, जैन साधू. पण त्याच्या आश्रमात चित्ते, बकऱ्या, कुत्री एकत्र राहत असा अधिकार. अहिंसा प्रतिष्ठायाम वैरत्याग, पतंजलीचं सूत्र आहे. ज्याला अहिंसा साधली तो म्हणजे शत्रू नाहीच, त्याला अजात शत्रू असा. सांगण्याचा हेतू काय, तर माझ्या समोर घडलेली हकीकत आहे की तो टेलिफोनवर साधूशी बोलला, किंवा आता काय करू, त्यांना आणायचं कसं. प्रसंग असा असे की आगगाडीमध्ये हिंदू भरायचे आणि 2 स्टेशनाच्या मध्ये थांबून गाडी सगळ्यांची कत्तल करायची, आणि त्यांना तर दुसरा मार्ग नाही यायचा. विमान कसलं आलं. तेव्हा टेलिफोनवर यांनी सांगितलं किंवा माझी माणसं अडकलेली आहेत, त्यांचे टेलिफोन येतात, मी काय करू. तर ते म्हणाले 5 मिनिटांनी मला भेट. आणि त्यांनी ध्यान लावलं त्या साधूंनी आणि आपली शक्ती कराचीला पाठवली. हे पुढचं सांगतो मी. जा म्हणला तू, आता काही काळजी करू नकोस. ज्या दिवशी हा गेला, पोहोचला, तेव्हा गाडीचे पॅसेंजर तयार झाले. तर ज्या घरात हे राहत होते ही माणसं याची, ती अशी गल्ली होती आणि बाहेर 1,500-2,000 मुसलमान लोकांचा मेळावा जमला. या गल्लीत जाऊन सगळ्यांची कत्तल करायची. बघा प्रसंग कसा आहे. आणि गाडी तयार जायची. तेव्हा हा त्यांच्या बरोबरच होता, गच्चीवर उभे होते. काय प्रसंग येतोय कोणास ठाऊक. आणि त्यांचं ते सुरू झालं, आरडा ओरडा. येणार आता इतक्यामध्ये त्यांचा जो DSP होता तो मुसलमान, तो पुढे आला आणि म्हणाला थांबा. कारण काय झालं, हा गच्चीवर उभा होता, कोण, हा सिंधी. आणि पाहायचं त्याने त्याला ओळखला, त्यांची दोस्ती असेल पूर्वीची. त्यांनी त्याला ओळखला आणि म्हणाला गल्लीच्या आत यायचं नाही. त्यांनी 5-25 रायफलधारी बंदूकवाले उभे केले. घेऊ नकोस कोणाला म्हणाला. आणि आपण उभा राहून स्वतः आला आणि म्हणाला शेठजी आपण माझ्या बरोबर चला. बरोबर गेले, गाडीत बसले, सुरक्षित आले. याने त्याला तो मुंबईत आल्यावर विचारलं की तुम्हाला हे धैर्य कुठून आलं. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी काय करावं या संभ्रमावस्थेत होतो, आणि अशा वेळेला कोणीतरी माझ्या कानात येऊन सांगितलं की मी तुझ्या मागे आहे, ती माणसं सुरक्षित बाहेर काढ. आणि ते परत आले. परत आल्यावर त्या बुवाला भेटायला गेले. गिरणारा आलास ना परत, काही काळजी करू नको, मी होतो बरोबर. खरा आशीर्वाद असतो ना त्याचं हे फळ. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे आहे. हा अधिकार ज्याला आहे ना त्याची काय सामर्थ्याची हे की नाही. अध्यात्म जीवनात असत आणि तो दिवस आजचा चांगला आहे. आज प्रतिपदा म्हणजे आज ते आलेले आहेत, ते चांगले आत्मे भरलेले आहेत. त्यांचं कामच हे आहे की या पृथ्वीवरती शांती समाधान मिळावं. तेव्हा त्याचा फायदा घेण्याकरता आज काहीतरी तुम्ही संकल्प करा. आता संकल्प म्हणजे हे वरचं झालं सगळं, आता पृथ्वीवर पाय आणले. हो, हे लक्षात ठेवा. अहो एकदा काय झालं, आमची ज्ञानेश्वरी चालेल त्या बिल्डिंग मध्ये होतो आम्ही, आणि माझ्या समोर अशी बायकांच्या मध्ये एक म्हातारी बसलेली होती. आमचं निरूपण झालं, आम्हाला काय कळतंय, माणूस म्हणून पाहणार, आम्हाला काय कळतंय. निरूपण संपलं ना, आरती सुरू झाली, सगळे उठले, ती बाई बसलेली होती आणि असं करायला. मला काही याचं भय नाही, आम्ही भूतच आहोत, तर त्या भूताला घ्यायचं कारण काय बरं का. तेव्हा मी म्हणलं हिच्या अंगात आलं. तर ते कल्याण होऊन एक ग्रस्त आला होता, तिचा नातू तिला घेऊन आला होता. आणि ती सारखं काय म्हणे, म्हणजे ती बाई बोलत होती पण पुरुष बोलत होता की मी यांचं रक्षण केलेलं आहे, 3 पिढ्या यांचं रक्षण केलेलं आहे, मी यांना कधी त्रास दिला नाही, पण आज यांनी मला आणलं इथे, महाराजांचं दर्शन झालं, काय असेल मला सांगा. तेव्हा ही एक
सृष्टी आहे आणि त्या सृष्टीमध्ये अधिकार असतात, ते फार वर असतात, काही खाली. आपल्याकडे आहे ना ओम भू हू भुवा स्वाहा महा, ते असे मोठे मोठे हे आहे. अरविंदांनी याचे फार सुंदर वर्णन केलंय. महात्मे असतात ते फार वर असतात, त्यांना खाली येता येत नाही. पण आजचा जो दिवस आहे त्या संकल्पाला प्रतिसाद देणारे हे थोर महात्मे खाली आहेत. तेव्हा संकल्प करायला पाहिजे. आता मी जमिनीवरच म्हणा, संकल्प काय एक लक्षात ठेवा. संकल्प शब्दाचा अर्थ सम्यक कल्पयती इति संकल्प. कल्पना ही मोठी शक्ती आहे आणि त्या कल्पनेला खूप जोर दिला सम्यक सर्व बाजूनी की तो संकल्प. आता म्हणजे काय होतं असं आहे, माणसाला वासना असतात. वासना तृप्त व्हावी असं सगळ्याच याला वाटत नाही. काही वासना येतात जातात चाललंय, पण काही एखादी वासना तृप्त करण्याला जरा उत्सुक होते, त्याला वृत्ती असं म्हणतात. वासना दिसत नाही कळत नाही, पण ती वृत्ती रूपाने येते. एक उदाहरण द्या, व मला गोड खायचंय, व आज मला रव्याची खीर खायची आहे. ही वृत्ती आली, पण मला ती पाहिजे आहे हे जेव्हा जरा घट्ट होतं तेव्हा त्या वृत्तीची प्रवृत्ती होते. प्रवृत्तीमध्ये बुद्धी आहे. मग हे करा बघा, ते करा बघा, घरची खावी का बाजारची आणावी, हे सगळं बुद्धी ठरवते. म्हणून वृत्तीला बुद्धीची जोड मिळाली, अनालिसिस, रॅशनल अनालिसिस, की ती प्रवृत्ती झाली. प्रवृत्तीची सुद्धा गंमत अशी आहे, परिस्थिती आड येते, याची शक्ती कमी पडते, त्या प्रवृत्तीला तीव्रता येते. तीव्रता आली की उर्मी येते. उर्मीला दुसरा मराठी शब्द नाही, उर्मी येते. आणि उर्मी आली की अनावर होऊन कृती घडते. चार पाहिजे मनाच्या वृत्ती. किती वृत्ती येतात जातात चालत, त्याची प्रवृत्ती बनली की बुद्धीचं काम सुरू झालं. महाराज म्हणले वृत्तीला बुद्धीच्या अंशाची जोड मिळाली की चालले काम पुढे. तर त्या वेळेला त्याला प्रवृत्ती मिळते, त्यावेळेला संकल्प ठरतो, घट्ट होतो. नाही तर अनेक गोष्टी येतात. सहज उदाहरण द्यायचं, नाही बा आता की नाही वर्षभर जप केला पाहिजे, आणि वृत्ती चांगली आहे व्यवस्थित आहे, नाही बा करायचं. तर बाहेर गेलं की सिगरेट फुगलं संपलं गेलं. असं आहे बघा, सिगरेट फुगावंच लागत नाही, बाहेर पडले की आटपलं. एक गंमत सांगतो तुम्हाला, अगदी म्हणजे टीका म्हणून नव्हे, माणूस चुकतो कसा. तिकडेच हे असताना याच आपलं हे चाललंय ना महिनाभर काकड आरती, तेव्हा निरूपण झालं. काय सुरेख वातावरण निर्माण होतं. तेव्हा एक ग्रस्त होते, समोर हॉटेल ना परमानवे, तिथे चहा प्यायला जायचे. तर मी सहज म्हटलं की अहो आता आपलं ज्ञानेश्वरी ऐकली आपण आणि तिथे पिता, तर ते काय म्हणाले, चहाचं महत्व प्रकृतीच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीपेक्षा जास्त. म्हणजे गुरुच्या चांगल्या गुरुच्या घरात असं होऊ नये हो. त्या प्रवृत्ती म्हणजे घट्ट होते, याला संकल्प म्हणतात. याला इंग्लिश मध्ये विल हा शब्द आहे. विश अँड विल यात फरक आहे. काय होते, सकाळची वेळ मला मास्तरची आठवते, शिकवलेलं शिक्षक मेहरबानी महाराजांच्या अजून डोक्यात आहे ते बरं. नाही तर साधी डिझायर वासना येते, पण त्याला एक घट्टपणा येणं, ही जी प्रवृत्ती आहे ना त्याला संकल्प म्हणतात. आणि संकल्प जर स्थिर झाला तर जो वाटेल ते करेल जगामध्ये. त्याचं एक अप्रतिम उदाहरण सांग. थोरांचंच आहे की लोकमान्य 1899 साली तुरुंगातून सुटून आले. 1.5-2 वर्ष तुरुंगात तब्येत खालावली होती. तेव्हा कोणी सांगितले की तुम्ही, त्यांची सासू कोकणात होती, तिथेच जा. तेव्हा 4-8 दिवस गेले ते तिथे. निघताना सासू काय म्हणाली की आता राजकारण पुरे झालं, आपल्याला सोसायचं नाही, आपण बंद करा. बघतो म्हणाले, काय बोलते बघतो. आणि आले आणि अग्रलेख लिहिला, पुनश्च हरी ओम, पुन्हा सुरू. याला संकल्प म्हणतात. आपला संकल्प असतो, पण त्याला अॅनिमिया झालाय, मला झालाय तसा. त्याला उठ बसच नाही, त्याला इंजेक्शन द्या, आमचं करा तमकं करा, काय झालं तरी काय करणार नाही, असं नाही. मग संकल्प झाल्याबरोबर त्याला घट्टपणा येतो, तेज येतो.
तेव्हा आज आपण एक संकल्प करा, सोशल एवढा करा की रोज मी 10 मिनिटं जप करणार. कारण काय एवढं करायचं सांगा, जास्त करा पण तेवढं झालं पाहिजे. आणि याला महाराजांचा अगदी आधार आहे. महाराज म्हणाले नियम थोडा करावा पण प्राणापलीकडे सांभाळावा. तेवढं झालंच पाहिजे. अहो देहाला वळण लागतंच, मनाला वळण लागतं. तुम्हाला माहिती असेल काही खरे जप करणारे त्यांचा सकाळचा जप जो चुकला दिवसभर काहीतरी असं वाटते आज काय बरोबर नाही, असं काय बरोबर नाही. हे आहे ना, तर संकल्प आपण करा, तो तुमच्या सोयीने करा. थोडा म्हणा, जास्त म्हणा, काय असेल. बरं, तुम्ही संकल्प करता का नाही असा प्रश्न येईल. बघ आपण तर तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये एक कमिटमेंट नावाचा शब्द आहे. कमिटमेंट, कबूल केलंय बघ, त्याला मी पैसे घेऊन कबूल केलं, आय हॅव कमिटेड, नाही का. तुम्ही जेव्हा एखाद्या मुली किंवा मुलगे परीक्षेला फॉर्म भरतात आणि अभ्यास सुरू करतात, का अभ्यास सुरू करतात? कमिटमेंट. परीक्षेला पैसे भरले आहेत, मला बसायचं आहे, मग किती अभ्यास करतात? कमिटमेंट नसेल तर गेलं. किंबहुना मध्येच संकल्प हलायला लागला, बसाव का नाही बुवा, परीक्षा झाली, आपला अभ्यास झाला नाही, आमचं नाही, ते गेलं, तेच गेलं त्या श्रमाचं. तेव्हा आपल्याला कमिटमेंटची सवय आहे. तसं की नाही, मी प्रेमाने म्हणतोय तुम्हाला, तुम्ही सगळे सुशिक्षित स्त्री पुरुष आहात, एक लिहून काढा तुमच्या गुरुच्या नावाने किंवा आजपासून पुढच्या याच्यापर्यंत प्रतिपदेपर्यंत मी इतक्या इतक्या जप करेन आणि आपल्या चरणावरती ठेवतोय. बरं, ही कमिटमेंट आहे माझी, एवढं झालं पाहिजे, त्याशिवाय चालणार नाही. कमिटमेंट आल्याला मराठी शब्द म्हणजे कबूल आहेत असा, तेवढी व्हायचीच, ते झालंच पाहिजे. जर तुम्ही केलंच ना त्याचा फार फायदा होतो, तर मला सांगा. बरं, तुमच्या लक्षात आलं ना? नाही तर काय हो, ज्ञानेश्वरी चालले, आमचं चाललंय, चांगलं झालंय, माझ्या पदरात काय पडतं? हे पदरात पडायचं असेल तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू नका. तुमचं काम आहे, घरचं काम आहे, ऑफिसचं आहे, व्यवहार आहे, हे सगळं सांभाळून 10 मिनिटं 20 मिनिटं काय जे असेल ते तुम्ही त्यांच्याकरता द्या, गुरु करता. तर थोडंसं साधेल, मग पुढे ते वाढतच जाईल. बरं, तो संकल्प स्थिर झाला. आणि एक ओवी सांगून मग विषय काढतो. ज्ञानेश्वर महाराजांनी मद याजी माम नमस्कुरी असा एक श्लोक आहे गीतेमध्ये. माझी पूजा कर, मला नमस्कार कर. तेव्हा यजन म्हणजे पूजा, पूजेचा अर्थ केला. माझे अनुसंधाने देख, भगवान सांगतात संकल्प जाळणे निशेष, मद याजी चोख याची नाव. संकल्प जाळून टाकणं कशाने? भगवंताच्या अनुसंधानाने. अनुसंधान म्हणजे तो करता आहे, तो माझा मालक आहे, तर मी व्यवहार करीन, त्याची पूजा अर्चा करीन, पण त्याला अमुक फळ पाहिजे, तमुक फळ पाहिजे. काय काळाय तस्मै नमः. काळ अनुकूल आलेला आहे, त्याचा फायदा करणे. काळ सहाय्य तरी कार्य आपोआप होत जाते. समर्थांचं नाही तो डोकं आपटा. मला या बाबतीत सीएच्या परीक्षेला बसणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं. 40 वर्ष झाली तरी बसतो, पुन्हा सोडित नाही. हा संकल्प खरा. किती वेळा बसला असेल तो, त्याच्या आता नातू आलेले असतात परीक्षेला, तरी तो म्हणतो हरकत नाही. काय चिकाटी आहे बघा, लक्षात ठेवा. किंवा हे शेअर बाजारात काम करणारे व्यापारी, अरे दिवाळ काढतात, नाही येतात. एकाला मी विचारलं, आमच्या विद्यार्थ्याचा बाप होता, अरे तुम्ही म्हणलं निराश होत नाही का? सर म्हणाला पैशाच्या बाबतीत जो निराश झाला तो जगायला लायकच नाही म्हणाला. बघा, पण संकल्प, मुद्दा संकल्पाचा आहे, तेवढा तुम्ही करा. आता प्रश्न असा, आपलं हे चाललंय ना, तर शेवटची भक्ती कोणती? शेवटची भक्ती आत्मनिवेदन अशी आहे. हे शब्द जरा जुने झाले. निवेदन म्हणजे कम्युनिकेशन. ज्ञान आहे ना, तिथे निवेदन आहेच. ज्ञान असून निवेदन नाही, शक्यच नाही. तुलसीदासाचा एक दोहा आहे, राम कथा अकथ कथिभाय. सांगणं येणं शक्य नाही. रामाची जी गोष्ट आहे ती सांगता येणं अकथ आहे. तदापि कहे दिन रहान कोई. त्यापैकी तसं असून सुद्धा कोणी सांगितल्याशिवाय राहिला नाही. अरे म्हणजे काय, एकीकडे म्हणायचं सांगता येत नाही आणि सांगता येत नाही म्हणून सांगू शकायचं. कसं आहे बघा, सांगण्याचा हेतू काय माझा आपल्याला? तर निवेदन याचा अर्थ आपलं जे साधन आहे
ते साधन सर्व संकल्पाने त्याच्या अर्पण करायचे. त्याच्या 3 पायऱ्या आहेत आणि त्या आपण लक्षात ठेवून अभ्यास करा. काय आहे? देहाने साधन करायचं ना, त्याला काय कोणी बाहेरून आणत नाही. देहाने साधन करायचं. साधन म्हणजे काय? जे भगवंताचं स्वरूप आज आपण विसरलो आहोत त्याची स्मृती ठेवायची. विस्मृती भगवान नाहीसं होणारा नाही, ते अस्तित्व आहे खरं, प्युअर एक्झिस्टन्स. हे इंग्रजी शब्द काय सांगतो मी, लोकांना वाटेल अध्यात्म आपल्याकडेच आहे, असं नाहीये. त्या लोकांचं काम केलेलं आहे. प्युअर कोरं अस्तित्व, दुसरं काहीच नाही. रियालिटी म्हणजे ब्रह्म हे अगदी कोरं आहे. तू नाही, मी नाही, जग नाही, आपलं नाही, तमकं नाही. ते जे कोरं अस्तित्व आहे त्या कोऱ्या अस्तित्वाचा विसर आपल्याला पडलेला आहे. ते नाहीसं होणार नाही. नाहीसं होणार तर शाश्वत कसं असेल. म्हणून त्याची पुनरावृत्ती करून त्याचं स्मरण करा. नामस्मरण, नामस्मरण म्हणजे काय हो? पुनरावृत्ती. किती पुनरावृत्ती? आपला श्वास जसा सारखा जन्मभर चालतो तसं भगवंताचं स्मरण सारखं चालतं. याला अखंड नामस्मरण म्हणतात. त्यांची भाषा जुनी असल्यामुळे त्यांना ते सांगता येत नसेल या भाषेत. दुसरं काही नाही. सारखं तू आहेस, तू आहेस, तू आहेस. तर तू आहेस हे म्हणण्यापेक्षा त्याचं नाम घेणं हा त्याचा अर्थ आहे. बरं, आता याच्या 3 पायऱ्या देहानेच करायचं आहे ना. देह कसा आहे? देह आहे, मन आहे आणि आतमध्ये आत्मा. तर या 3 पायऱ्यावरती अनुसंधान चालेल. तर पहिलं जर असेल तर देहानं शक्य तितकं त्याचं स्मरण ठेवणं. यालाच वैखरी वाणीने जप असं म्हणतात. तुमच्या अभ्यासाचं पहा, अभ्यासाचं सुद्धा पहिल्यांदा सगळं कळत नाही वाचताना, तो देहाने नुसतं आत घेतो. पुष्कळ वेळेला असं होतं की एखादा विषय आपण ऐकतो मास्टरकडून किंवा प्रोफेसरकडून, सगळं समजतं, परीक्षेत पासही होईल, त्याचं मर्म कळत नाही. बहिरंग जे आहे ते बरोबर कळतं सगळं. तसं देहाने शक्य तितकं त्याचं स्मरण ठेवणं ही पहिली आत्मनिवेदनाची पायरी. याला उत्तम उदाहरण दास्याचे द्यायचं. समजा तुम्ही एखाद्याचं दास्य करता, साधूचं सेवा सेवा सेवा. बरं, अरे म्हणजे काय करता? देहाने त्याच्या ज्या जरुरी आहेत, वॉन्ट्स, त्या आपण तृप्त करणं. त्याला पाणी प्यायला तहान झालं, जेवायला बसलाय गोळा, त्याची तयारी केली, स्नान केलं, अंग पुसलं, हे जे देहाने करणं आहे ही पहिली पायरी. म्हणून पूजेला फार महत्व आहे. आणि त्यातल्या त्यात बाहेरची पूजा करू नका. करू नका म्हणजे जमेल असं नाही, पण आतली पूजा मात्र रोज करा. त्याला इंग्लिश संतांनी इंटरनल वर्शिप असंच म्हणलेलं. आतमधून अनुभव सांगून ठेवतो तुम्हाला. आतमध्ये तुमच्या मनामध्ये मानस पूजेनं जर सद्गुरूचं रूप यायला लागलं तर ते स्थिर होता होता बाहेर दिसायला लागेल. तुका म्हणे मज आहे हा भरवसा, विठ्ठल सरिसा चालत असे. मनेची पूजा करावी हे उत्तम, तेथे लौकिकाचं काम काय असेल? तुकाराम महाराजांचं चिकाटी मात्र पाहिजे. आपलं काय होतं, पाय आले तर डोकं येत नाही, डोकं आलं तर पाय येत नाही. एक गंमत सांगतो तुम्हाला, विनोद आहेच पण मलाही ती कधी अडचण आली नाही. एक मुलगी चांगली सुशिक्षित आहे, आता BA ला असेल, तिने गोंधळच मला प्रश्न विचारला. अहो म्हणाले, तुम्ही हे सांगता आजचा काळ कसा आहे, रोज दाढी करण्याचा काळ आहे, तर मला काही दाढी करता येत नाही, किंवा महाराजांची पूजा करताना त्या दाढी करू बरं नको. बरोबर आहे हा तिचं, आपल्याला चेष्टा वाटते पण तिची बरोबर आहे, नाही का अडचण. तर मी काय म्हटलं, असे रेझर मिळतात, कशी फिरवली तरी कापत नाही. तुझ्या म्हटलं मनानेच करायचं आहे ना, मग त्यात काय आहे. खरंच ते रेझर त्याचा अँगल असतो, कसे उडसुडी केलं तरी होऊन जाते. आता प्रश्न असा, त्यात सुद्धा काही हुशार येतो. बाबा बरोबर आहे हो तुमचं, पण बाई गुरु असली तर काय करायचं म्हणलं. आता काय सांगू मी तरी, वेणी फणी करायची, दुसरं काय करायचं. सांगण्याचा हेतू काय, मानस पूजा करायला शिका. एवढं माझं ऐका तुम्ही. आपण सगळ्याची मानस पूजा